जड भरताचं सुद्धा राजा परीक्षितांनी श्रवण केलं आणि जड भरताचं कथा श्रवण केल्याच्या नंतर राजा परीक्षित म्हणत आहे, गुरुदेव या अनेक कथा तुम्ही मला सांगणार आहात, जड भरत राजाची सुद्धा सांगणार आहात, परंतु मला असं वाटत आहे गुरुदेव की या जडभरत राजाची कथा तुम्ही विस्ताराने सांगावी। शुक भगवंत म्हणले, ठीक आहे राजा आहे का? नाभक राजाची पत्नी, तिचं नाव आहे राजा मेरुदेवी। त्या मेरुदेवी पासून राजा ऋषभदेव झाला आणि एकदा काय झालं राजा माहिती आहे का? हे ऋषभदेव फारच श्रेष्ठ होते। या ऋषभदेवाने काय केलं, ज्यावेळेस इंद्राने अजानक खंडामध्ये पाऊस पडला नाही त्यावेळेस सर्व लोक पाण्यासाठी त्राही करू लागले। म्हणून राजा सर्व ऋषभदेवाला शरण गेले आणि ऋषभदेवाला शरण गेल्याच्या नंतर ऋषभाला वाटलं अरे आपण काय करावं, मग आपलं संपूर्ण तप एकत्रित करावं आणि आपल्या तपोबलांनी या अजानक खंडामध्ये पाऊस पाडावा। म्हणून ऋषभदेवाने आपल्या तपोबलाने आपल्या तपाने एवढा पाऊस पडला, अजानक खंडामध्ये फार पाऊस पडला आणि एवढा पाऊस पडल्याच्या नंतर इंद्राला एवढा आनंद झाला, एवढा आनंद झाला, फार इंद्राला आनंद झाला आणि इंद्राला फार आनंद झाल्याच्या नंतर इंद्राची जी मुलगी आहे जयंती, ही जयंती इंद्राने ऋषभाला काय केली, अर्पण केली। सुखी संसाराला सुरुवात झाली आणि सुखी संसाराला सुरुवात झाल्याच्या नंतर त्या जयंती पासून ऋषभाला 100 मुलं झाली आणि सर्वात लहान मुलगा म्हणजे छोटा मुलगा त्याचं नाव होतं भरत। हा भरत सर्वात श्रेष्ठ होता, आपल्या 99 भावासारखा नव्हता, याच्यामध्ये थोडी देवी शक्ती होती। सदैव साधू संतांची सेवा करायची, सदैव भजनामध्ये राहायचं, सदैव चांगले काम करायचं, म्हणून त्यांना लोक भरत म्हणून। भरत राजाचा वंश विस्तार वाढत गेला। भरत राजाने आपली एवढी मोठी कीर्ती केली, एवढी मोठी कीर्ती केली, फार मोठी कीर्ती केली आणि फार मोठी कीर्ती केल्याच्या नंतर बघा आपण 5व्या स्कंदामध्ये आहो, स्कंद लक्षात ठेवा। त्या भरत राजाने फार मोठी कीर्ती केली। शुकदेव महाराज राजा परीक्षितांना वर्णन करत आहे, राजा जशी वडिलांनी म्हणजे ऋषभदेवाने जशी कीर्ती केली ना, त्यापेक्षा ही कीर्ती कोणी केली तर या भरत राजाने केली। कारण म्हणतात ना, मरावे परी कीर्ती रूपी उरावे। माणूस मेल्याच्या नंतर त्याचं नाव निघते। तुम्ही जर का चांगल्या वागसाल, आपण जर का चांगले काम केले तर लोक आपल्याला काय म्हणतील, आपल्याला चांगलं म्हणतील, लोक म्हणतील। जर का आपण मरणाच्या दारामध्ये जाऊन बसून शेवटी मरण पावलो तर लोक काय म्हणतात, लोक काय म्हणणार, नाही गावचा पाटील एवढा सुंदर होता, एवढा सुंदर होता, फार सुंदर होता, प्रत्येक काम चांगले केले यांनी, एवढे काम चांगले केले ना, प्रत्येकाच्या संकटामध्ये हा धावून गेला। आणि तेच जर का तुम्ही वाईट काम करा, लोक काय म्हणतील, हो बरा मेला, यानं एवढे वाईट कर्म केले, एवढे वाईट कर्म केले, सुखानं कधी यानं जीवन जगू दिलं नाही, स्वतः तर जगलाच नाही परंतु अख्ख्या गावाला सुद्धा जगू दिलं नाही। कोण म्हणतील, हेच लोक म्हणतील, जगी जीवनाचे सार घ्यावे जाणूनी सत्वर, जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर, जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर। जगी जीवनाचे सार घ्यावे जाणूनी सत्वर, जगी जीवनाचे सार घ्यावे जाणूनी
करसान तसं फळ कोण देतो? हा भगवंत देतो. तुम्ही जर का चांगले कर्म करसान तर हा जगाचा जगदीश्वर तुम्हाला चांगलंच फळ देतो. आणि तुम्ही तेच जर का वाईट कर्म करसाल, लोकांच्या काळ्या करसाल, लोकांची निंदा करसाल, लोकांचे घराणे करसाल, एवढंच तर काय, लोकाला वाईट म्हणसाल तर देव तुम्हाला सुद्धा कुठं ना कुठं तरी चार लोक तुम्हाला नाव मोठं ठेवतील. आपण जर का लोकांना नाव मोठं ठेवले तर उद्या तेच लोक आपल्याला सुद्धा काय ठेवतील हो? नाव मोठं ठेवतील. आणि तेच जर का आपण समाजाला चांगलं म्हणलं, जगाला चांगलं म्हणलं, तर लोक आपल्याला सुद्धा चांगलं म्हणल्याशिवाय राहतील का? नाही. आज अनेक कार्य मात्र भरत राजाने केली, परंतु एक वेळचा प्रसंग आहे. भरत राजाला वाटलं अरे मनुष्याचा जन्म तर आपल्याला प्राप्त झाला, परंतु प्राप्त होऊन सुद्धा मग हा काहीतरी कोण्यातरी मार्गाने लावला पाहिजे. कारण संसारामध्ये सुद्धा अडकलो. कारण विश्वरूपाची कन्या पंचजीशाशी आपला विवाह झाला आणि तिच्यापासून आपल्याला काय झाले? 5 मुलं सुद्धा झाली. मग या संसारामध्ये कुठपर्यंत आपण राहायचं? आता याच्या बाहेर निघावं लागलं. म्हणून क्षणाचा विलंब न करता निघून गेले. वनामध्ये दररोज नित्यनेमाप्रमाणे बघा, भरतची दररोज नित्यनेमाप्रमाणे भगवंताची पूजा करायची. 2-2 तास भरतजीची पूजा चालायची. किती 2-2 तास? आपल्याला 5 मिनिटं सुद्धा पूजा म्हटली की कंटाळा येतो. तुम्ही देवपूजा करता का? करताना महिला मंडळी देवपूजा किती वेळ वाया घालता तुम्ही देवपूजामध्ये? लोकाला वाटते की आम्ही देवपूजामध्ये 2-2 तास वाया घालतो, परंतु ते वाया नाही बाबा. ते काय आहे? तुमच्या जन्माचं पुण्य आहे. ते तुमच्या आयुष्यामध्ये, तुमच्या जीवनामध्ये कुठेतरी ते तुमचं पुण्य कुठेतरी तो गोळा होत आहे, जमा होत. किती वेळ तुम्ही देवपूजा करता? बोला, तुम्हाला बोलता येते ना? रात्रीच दीदीने सांगितलं तुमची आणि माझी भाषा काही फार वेगळी नाही, एकच आहे. मी सुद्धा इथली आणि तुम्ही सुद्धा याच गावामधल्या. 2-2 तास प्रत्येक जणी तुम्ही 2-2 तास देवपूजा करता का? खरं सांगा, शपथ घेऊन सांगा. आपापल्या शेजाऱ्याची जाऊ द्या, घरच्या माणसाची घेता का? घरच्या माणसाची म्हटलं तर कोणीच घेत नाही. कारण घरचे माणसं जे आहे प्रत्येकांना प्रिय आहे. आपण 2-2 तास देवपूजा करतो. जर केली, जाऊ द्या, तुम्ही करता 2-2 तास, परंतु तुमचं मन 2 तास देवामध्ये राहते का? खरं सांगा, राहते का? तुम्ही मनावरती ताबा ठेवता का? तुमचं मन 1 मिनिट सुद्धा चलबिचल होत नाही. आहे का कोणी अशा? बोला, आहे का कोणी अशा? कोणीच नाही का? थोडं तरी आपलं मन बाहेरून फिरून येते. देवपूजा करता करता येते ना? कधी कोणाचं लक्ष दुधाकडे जाते, तर कोणाचं लक्ष दुकानामध्ये जाते, कोणाचं लक्ष येणाऱ्या जाणाऱ्याकडे जाते, तर कोणाचं लक्ष फोनवरती जाते, कोणाचं लक्ष टीव्ही वरती जाते, तर कोणाचं लक्ष घराने करण्यामध्ये जाते ना? अहो, हसण्यासारखं याच्यामध्ये काही नाही हो. सर्वांचा हा एकच प्रश्न आहे. तुमचा तोच प्रश्न आहे आणि माझा तोच प्रश्न आहे. आता देवपूजा आपण करतो, सुंदर सुंदर फुलं ठेवतो. जे नाही देवाला तीर्थ व्हायचं ते तीर्थ सुद्धा वाहतो, परंतु देवाला नैवेद्य केवढा देतो? देवाला नैवेद्य केवढा देता तुम्ही? म्हणजे मोठा देता की छोटा देता, का 2 पोळ्या देता का 3 पोळी देता? किती देता बोला? महिला मंडळी, एवढा काय? एवढा आहे ना? कोणीतरी आजपर्यंत हे पुडी दाखवली का देवाला? दाखवली का पुरुष मंडळी तुमच्या महिला मंडळीने? नाही. तुम्ही किती पोळ्या खाता? किती खाता? 3. आणि देवाला छोटी. याला म्हणतात संसार. देवाला द्यायचं ते एवढं, आपल्याला खायचं ते एवढं. तुम्हाला एकादशी राहते का? एकादशी प्रत्येकांना राहते आणि एकादशी केलीच पाहिजे. कारण वारकऱ्याची ती फार प्रिय असणारी एकादशीचं व्रत आहे. एकादशीचं महात्म्य तर आपण पाहणारच आहोत. बघा, कोणाकोणाला एकादशीचं व्रत होत नाही, लगेच भूक लागते. कोणाकोणाला लागते ना? कोणाकोणाला वाटते अरे एकादश केली की महिन्याचा उपवास केला की 2 महिन्याचा उपवास केला.
परंतु तसं नाही. एकादशीचं व्रत केलं पाहिजे. का केलं पाहिजे? कारण शास्त्रकारांनी सुद्धा सांगितलं महिन्यामध्ये कमीत कमी आपल्याला 2 तरी उपवास आले पाहिजे. जे महिन्यामधून 2 उपवास करत असेल त्या माणसाला कधीच कॅन्सर होत नाही. शास्त्र सांगते, मोठमोठ्या डॉक्टरांनी सुद्धा सांगितलेलं आहे. कॅन्सर सारख्या जर का तुम्हाला बिमारी थांबवायच्या असेल तर तुम्हाला एकादशीचं व्रत करावंच. अहो नसल एका प्लेटीने होत तर 2 प्लेटा खा. अर्ध्या पावाने होत नसेल तर पाव किलो घ्या. तरी पण म्हणतात ना दिवसभर जरा तरी एक एकादशी करा. तसं आपला आहे. म्हणून नित्य नेमाने जशी आपण देवपूजा करतो तसं भगवंताचं भजन सुद्धा केलं पाहिजे. आणि मी तुम्हाला काल पण सांगणार होती परंतु आज सांगते. तुम्ही अगरबत्त्या लावता. कोणत्या लावता? धूप अगरबत्ती लावता की ती लंबी काडीवाली बांबूची? कोणती लावता? लंबी लावता ना. परंतु चुकूनही ती लंबी अगरबत्ती लावू नये. शिव महापुराणामध्ये आलेला उल्लेख आहे. कारण ऐका, बांबूच्या काडीचा समावेश कधी होतो? कधी होतो? पुरुष मंडळी माणसं मरतात ना आपल्या काडीमध्ये, मरतात ना. कधी होते मग बांबूचा समावेश? बोला. मेल्याच्या नंतर शिडी करायच्या वेळेसच होतो ना. मग त्या अगरबत्ती सुद्धा ती बांबूपासून बनलेली आहे. ती अगरबत्ती कशापासून झालेली आहे? बांबूपासून. आणि त्यानंतर त्याला केमिकल वगैरे लावण्यामध्ये येते. परंतु त्याच्यामध्ये सर्वात मोठा समावेश कोणाचा असेल तर बांबूच्या काडीचा आहे. म्हणून हात जोडून तुम्हाला विनंती मी आसनावरून सांगते, ती अगरबत्ती आजपासून तुम्ही घरामध्ये लावू नका. असेल तर एकाच वेळेस लावून द्या आणि समाप्त करा तो विषय. तो अगरबत्ती परत लावू नका. तुम्हाला लावायची असेल तर धूप अगरबत्ती लावा. कारण का धूप अगरबत्ती लावायची? आधी ते चालून पिढ्या चालून आली. कारण देवाच्या तुम्ही कोण्या ग्रंथामध्ये कोण्या अगरबत्तीचा उल्लेख आलेला आहे? तर धूपाचा उल्लेख आलेला आहे ना. धूपाचाच उल्लेख आलेला आहे. मग धूपच अगरबत्ती आपल्या देवघरामध्ये देवाच्या घरामध्ये लावली पाहिजे. धूप अगरबत्ती शिवाय कोणतीच अगरबत्ती लावू नका. कारण त्याचं पाप मात्र आतापर्यंत तुम्हाला माहिती नव्हतं. ते पाप तुमच्या जीवनामध्ये झालं नाही, परंतु आजपासून तुम्हाला काय झालं ते माहिती झालं. आता पाप तुमच्या जीवनामध्ये तुम्ही करू नका. भरत राजाला वाटलं अरे या संसारासाठी किती झटायचं, या संसारासाठी करायचं तरी किती करायचं, या संसाराच्या थोडं बाहेर निघावं. म्हणून क्षणाचा विचार न करता आज भरत राजा 2-2 तास देवाला वेळ देत होता. दररोज नित्यनेमाप्रमाणे नदीवरती जायचं, स्नान करायचं, तिकडून फुले आणायचं, पाणी आणायचं आणि देवपूजा करायची. असं करता 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 एकदा ज्यावेळेस भरत राजाचं स्नान झालं आणि स्नान झाल्याच्या नंतर भरतजी नदीच्या बाहेरून येऊ लागले. बाहेरून येता येता एका हरणीने आपला गर्भ तिथेच ठेवला. कारण सिंह गर्जना तिच्या कानावरती पडली. तिला वाटलं अरे आपला प्राण तर जाईलच, परंतु आपल्या बाळाचा प्राण गेला नाही पाहिजे. तो गर्भ तिथेच खाली पडला आणि गर्भ खाली पडल्याच्या नंतर ती दूर जाऊन मरण पावली. भरत राजा नदीच्या बाहेर आले आणि नदीच्या बाहेर आल्याच्या नंतर बघते तर काय, एवढं सुंदर पाडस आहे, एवढं सुंदर पाडस आहे, फार सुंदर पाडस आहे. कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे हरे. कृष्ण 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 हरे 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 राम
कृष्णा कृष्णा हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्णा कृष्णा हरे 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 राम राम हरे 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 कृष्णा कृष्णा हरे 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 राम राम हरे 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 कृष्णा कृष्णा हरे 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 राम राम हरे 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 कृष्णा कृष्णा हरे 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 राम हरे राम हरे हरे जय हो शुकदेव महाराज राजा परीक्षेजींना वर्णन करत आहे. राजा 6 स्कंद संपूर्ण झाले राजा आणि 7व्या स्कंदामध्ये आपण राजा प्रवेश केला. राजा देवमही कारण हिरण्यकश्यपू राजा एवढा बलाढ्य होता ज्यावेळेस भगवान विष्णूने हिरण्याचा वध केला त्या दिवसपासून हिरण्यकश्यपूचा आणि भगवान विष्णूचं काय उत्पन्न झालं, वैर उत्पन्न झालं. हिरण्यकश्यपू म्हणले जोपर्यंत नारायणाचा मी घात करणार नाही तोपर्यंत माझा बदला पूर्ण होणार नाही. असं संकल्प कोणी केला तर हिरण्यकश्यपूने केला.
एवढा तपोबली हिरण्यकश्यपू, एवढा तपोबली हिरण्यकश्यपू, परंतु हिरण्यकश्यपूची पत्नी फार सुंदर होती, माता कयादू. एक वेळचा प्रसंग हिरण्यकश्यपूला वाटलं अरे आपण आता नारायणाला मारण्यासाठी एखादा पर्याय केला पाहिजे, नाहीतर तप तरी केलं पाहिजे. ज्यावेळेस हिरण्यकश्यपू तप करण्याकरिता निघाले, पत्नीला उपदेश केला, अगं हे सर्व राजकारभार तुझ्या स्वाधीन मी करून चालो, मी निघालो तप करण्याकरिता. कयादू म्हणले ठीक आहे स्वामी जा. निघाले हिरण्यकश्यपू. जे हिरण्यकश्यपू वनामध्ये आले आणि वनामध्ये आल्याच्या नंतर एका वटवृक्षाखाली बसले आणि वटवृक्षाखाली बसल्याच्या नंतर डोळे लावणार त्याच वेळेस एक पोपटाने बोलायला सुरुवात केली, नारायण 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 नारायण. हिरण्यकश्यपूला वाटलं अरे कोण आपल्या शत्रूचं नाव घेत असेल, कोण शत्रूचं नाव घेत असेल. हिरण्यकश्यपूने उठून पाहिलं तर कोणी दिसलं नाही. हिरण्यकश्यपूला वाटलं अरे हे काय असेल, आपल्या डोक्याचा भ्रम असेल. परत हिरण्यकश्यपूने डोळे लावले, परत तसाच मंत्र दोन्ही कानाला ऐकू लागला, नारायण नारायण नारायण. हिरण्यकश्यपूला वाटलं ही योग्य वेळ नाही आहे तप करण्याची, चला परत घरी जाऊ. त्यावेळेस होत्या माता कयादू गर्भवती. कयादू माता हिरण्यकश्यपूकडे गेल्या आणि हिरण्यकश्यपूला म्हणत आहे, स्वामी अहो तुम्ही तर तप करण्याकरिता गेले होते, परत का आले हो, काही झालं का. अगं कयादू ज्या वटवृक्षाखाली मी तप करण्याकरिता बसलो ना ग, त्या वटवृक्षाखाली कोणीतरी माझ्या शत्रूचं नाव घेत होतं. काय म्हणत होतो स्वामी सांगा ना. अगं नारायण नारायण या मंत्राचा ध्वनी माझ्या कानावरती येऊ लागला होता ग, म्हणून मी परत आलो. कयादूला वाटलं हे संधी आहे आपल्या पतीच्या तोंडामधून भगवंताचं नामस्मरण करून घेण्याची. कयादू फार हुशार होत्या. असं करता 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 कयादूला 108 वेळेस नामस्मरण करून घ्यायचं होतं पतीच्या तोंडामधून. कारण अशी कोणाच मध्ये हिंमत नव्हती, कोणाच मध्ये ताकद नव्हती की हिरण्यकश्यपू समोर नारायण नाव घेण्याची. ज्यांनी कोणी नारायण नाव घेतलं तर त्याला लगेच मरणाची शिक्षा द्यायची. म्हणून अगं कयादू बोल ना, काय झालं. कयादू म्हणायची, सांगा ना स्वामी तो पोपट काय म्हणायचा, तुम्हाला कोणता मंत्र दोन्ही कानामध्ये येत होता सांगा ना. अगं वेडे नारायण नारायण नाव माझ्या कानामध्ये ऐकायला येत होतं. 108 वेळेस कयादून ऐकून घेतलं आणि ऐकून घेतल्याच्या नंतर कयादूला आनंद झाला. परत हिरण्यकश्यपू तप करण्याकरिता निघाले आणि परत तप करण्याकरिता निघाल्याच्या नंतर बघा आज हिरण्यकश्यपूने एवढं तप केलं, परंतु इकडे कयादूला इंद्रानं चोरून नेलं. इंद्र आता कयादूला मारणार तर नारद महर्षी गेले आणि नारद महर्षी इंद्राला म्हणाले, इंद्रा अरे वेळा झाला का, कोणाला मारणारला निघाला. इंद्र म्हणला, नारद महर्षी तुम्हाला डोकं आहे का नाही हो, तुम्हाला काही कळते की नाही. अहो जर का हिचा पती एवढा वाईट आहे तर हिचा मुलगा किती वाईट जन्माला येईल, हिचा मी घात केल्याशिवाय राहणार नाही. नारद महर्षी म्हणले, अरे वेड्या जगाचा मालक हिच्या मुलासाठी साक्षात नरसिंह अवतार घेणार, सोडून देईल. इंद्र म्हणला ठीक आहे. आज नारद महर्षीने कयादू मातेला आपल्या आश्रमामध्ये आणला आणि त्या आश्रमामध्ये भजन चालू होतं, संकीर्तन चालू होतं. एवढा आनंद कयादू माता घेत होत्या आणि त्यांच्या गर्भावरती हेच संस्कार पडले. म्हणून इकडे साक्षात हिरण्यकश्यपूने ब्रह्मदेवाला प्रसन्न करून घेतले आणि प्रसन्न करून घेतल्याच्या नंतर ब्रह्मदेव प्रसन्न झाले. माग हिरण्यकश्यपू काय पाहिजे. हिरण्यकश्यपू म्हणला, देवा मला अजरामर करा, मला मरणच नको, मला काय द्या अजरामर करून टाका, मला मरण येऊ देऊ नका, मला जिवंतच राहायचं. ब्रह्मदेव म्हणला, अरे वेड्या देवाला जावं लागलं, तू तर मनुष्य आहे, तू तर एक राक्षस आहे, तुला जावं लागेल. ते म्हणला ठीक आहे दुसरं काही मागा. हिरण्यकश्यपू फार बुद्धिवान होता. हिरण्यकश्यपू म्हणला, देवा तुम्हाला द्यायचंच आहे ना. ब्रह्मदेवा तर ऐका, माझं मरण घरात नाही आणि दारात नाही, तथास्तु
माझं मरण अस्त्रानं नाही आणि शस्त्रानं नाही तथास्तु. माझं मरण वर नाही आणि खाली नाही तथास्तु. माझं मरण सजीवानी नाही आणि निर्जीवानी नाही तथास्तु. माझं मरण प्राण्याच्या हातामधून सुद्धा नाही आणि मनुष्याच्या हातामधून सुद्धा नाही तथास्तु. 5 वर मागितले आणि 5 वर मागितल्याच्या नंतर हिरण्यकश्यपू घरी आला परत. कयादून एका सुंदर मुलाला जन्माला घातला आणि तोच मुलगा म्हणजे भक्त प्रल्हाद. बोले भक्त प्रल्हाद भगवान की जय. प्रल्हाद बाळ जन्माला आले आणि प्रल्हाद बाळ जन्माला आल्याच्या नंतर प्रल्हाद बाळ थोडे लहानाचे मोठे होऊ लागले. प्रल्हादाला गुरुविद्या अध्ययन करण्याकरिता शास्त्रविद्या शिकण्याकरिता प्रल्हादाला दैत्याचे जे 2 गुरु ऐशंट आणि अर्मक याच्याकडे पाठवले आणि त्यांच्याकडे पाठवल्याच्या नंतर प्रल्हाद विद्या अध्ययन करत होते. परंतु विद्यान अध्ययन करता करता प्रल्हादाचं लक्ष त्या विद्येवरती लागत नव्हतं. प्रल्हादाच्या अंगी नवनीत भक्ती चढल्या होत्या. श्रवण मनन कीर्तन चिंतन दास सखी आत्मनिवेदन अशा नाना प्रकारच्या नवनीत भक्ती प्रल्हादाच्या मनामध्ये स्थिर झालेल्या होत्या. स्वतः भक्ती करायची आणि मुलाला सुद्धा घेऊन बसवायचे. हे शंट आणि अर्मकला माहिती झालं. प्रल्हादाला म्हणू लागले, प्रल्हादा अरे तुझ्या वडिलाला जर का माहीत झालं ना तुला जिवंत सोडणार नाही आणि मला सुद्धा जिवंत सोडणार नाही, सोडून दे. म्हणून प्रल्हाद म्हणला नाही मी सोडणार नाही. एक वेळचा प्रसंग आहे. मुलाला मांडीवरती घेतलं हिरण्यकश्यपूने आणि मांडीवरती घेतल्याच्या नंतर ज्या वेळेस मांडीवरती घेतलं ना प्रल्हादाला विचारलं, प्रल्हादा अरे खूप दिवसापासून तू शाळेमध्ये जात आहे, गुरुकडून अनेक प्रकारच्या विद्या अध्ययन केल्या, सांग ना काय काय शिकवलं तुला शाळेमध्ये. प्रल्हाद म्हणत आहे, बाबा 9 प्रकारच्या नवनिदा भक्ती मी शाळेमध्ये शिकलो. किती? 9 प्रकारच्या नवनिदा भक्ती. हिरण्यकश्यपूला एवढा राग आला, एवढा राग आला. हिरण्यकश्यपू म्हणला, उठ चल. शंट आणि अर्मकला बोलावले, असे शिकवता का? परत पाठवलं. परत तसंच काय करावं. आज हिरण्यकश्यपूला वाटला, अरे हिरण्यकश्यपू म्हणला घरातला माणूस मात्र फार वाईट निघाला, काय करावं. उखडत्या कढईमध्ये प्रल्हादाला सोडलं तरी सुद्धा प्रल्हादाचं रक्षण भगवान विष्णूने केलं. बंद घरामध्ये ठेवलं प्रल्हादाला तरी सुद्धा तिथून रक्षण केलं. एवढंच तर काय, एका पहाडावरतून ढकलून दिलं तिथून सुद्धा रक्षण केलं. आणि मागच्या वर्षीच मी तुम्हाला कथेमध्ये सांगितलं बघा, ज्या वेळेस प्रल्हादाची आत्या, तिचं नाव आहे होलिका, हिरण्यकश्यपूकडे गेली आणि हिरण्यकश्यपूला म्हणली, दादा काळजी करू नको, प्रल्हादाला मी मारेल स्वतः. कोण? मी मारेल. ज्यावेळेस मात्र मी सांगेल ना त्यावेळेस मात्र सरपण रचण्याचं काम मात्र तू काय कर, तेवढंच काम कर. हिरण्यकश्यपू म्हणला ठीक आहे. सकाळ झाल्या, सुंदर रांगोळ्या काढल्या. सुंदर रांगोळ्या काढल्याच्या नंतर कयादूने प्रल्हादाला मांडीवरती घेतलं आणि मांडीवरती घेतल्याच्या नंतर बाजूला सरपण रचले, गौऱ्या ठेवल्या आणि त्यांना मात्र हिरण्यकश्यपूने सांगितलं, रे याला काठी लावा. अशी जशी विस्तवाची काठी लावली, जी होलिका आहे ही जळून भस्म राख झाली, परंतु प्रल्हादाला काहीच झालं नाही. तेव्हापासून आपल्या हिंदू धर्मामध्ये प्रथा आहे होडी पेटवण्याची. पेटवतो ना आपण, पेटवतो ना केव्हापासून, तर प्रल्हादापासून. म्हणून असे अनेक चमत्कार प्रल्हादासाठी भगवंताने केला. एक वेळचा प्रसंग आहे, ज्यावेळेस हिरण्यकश्यपूला राग आला आणि हिरण्यकश्यपूला राग आल्याच्या नंतर हिरण्यकश्यपूने प्रल्हादाचा हात धरला आणि प्रल्हादाचा हात धरल्याच्या नंतर हिरण्यकश्यपूला विचारत, हिरण्यकश्यपू तू म्हणतना, तू प्रल्हादा तू म्हणतना तुझा भगवंत सर्व व्यापून आहे. हो बाबा, माझा भगवंत सर्व व्यापून आहे. तुम्ही जिथे म्हणसाल बाबा तिथे माझा देव आहे, माझा देव आहे. बाबा तुम्ही कुठे सुद्धा विचारा. कोण म्हणत आहे? प्रल्हाद वडिलाला म्हणत आहे हिरण्यकश्यपूला. एका खांबाजवळ आणलं आणि एका खांबाजवळ आणल्याच्या नंतर क्षणाचा विचार न करता हिरण्यकश्यपू म्हणत आहे, प्रल्हादा तुझा भगवंत, तुझा देव या खांबामध्ये आहे का? हो बाबा, माझा देव या खांबामध्ये सुद्धा आहे. जसा खांबामध्ये आहे असं म्हटल्याच्या नंतर क्षणाचा विचार न करता खांबाला लाथ मारली हिरण्यकश्यपूने आणि जशी लाथ मारली त्याच्यामधून नरसिंह भगवंताचा काही झाला, अवतार झाला. बोले नरसिंह भगवान की जय. अशा प्रकारे नरसिंह भगवंतामध्ये
आणि हिरण्यकश्यपू मध्ये घनघोर युद्ध आहे. युद्ध खेळता 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 हिरण्यकश्यपूला अपघात प्राण गेला आणि नरसिंहाचा जय जयकार झाला. बोले नरसिंह भगवान की जय. प्रल्हादाला मांडीवरती घेतला आणि मांडीवरती घेतल्याच्या नंतर प्रल्हादाला सुंदर असे आशीर्वाद दिले आणि आशीर्वाद दिल्याच्या नंतर ही कथा सुद्धा शुकदेव महाराजांनी सांगितली. त्यानंतर 8व्या स्कंदामधली गजेंद्र मोक्षाची कथा शुकदेव महाराज राजा परीक्षितजींना वर्णन करून सांगत आहे. राजा एक गजेंद्र नावाचा जड बुद्धीचा जड प्राणी होता. ज्या वेळेस आपल्या आप्त परिवारासह सरोवरामध्ये स्नान करण्याकरिता गेला राजा, त्यावेळेस मात्र त्या नदीमध्ये एका गुहू नावाच्या मगरीने काय केला, फिट असा त्या गजेंद्राचा पाय पकडला. जसा गजेंद्राचा पाय पकडला राजा, अनेक प्रयत्न केले गजेंद्राला सोडवण्यासाठी, परंतु त्याच्या संकटामध्ये राजा कोणीच धावून येत नाही. पत्नीचा दावा केला राजा, थोड्या वेळासाठी पत्नी धावून आली, परंतु पत्नी सुद्धा तशी निघून गेली. मुलाबाळाचा दावा करत आहे राजा गजेंद्र, परंतु मुलंबाळ सुद्धा येत नाही. राजा गजेंद्र स्वतःमध्ये म्हणत आहे, अरे ज्या परिवारासाठी मी एवढं केलं तेच परिवार माझ्या संकटामध्ये धावून येत नाही, काय फायदा. गजेंद्राला वाटत होतं मुलगा माझा, पत्नी माझी, मुलगी माझी, हे माझं ते माझं, संसार माझा, गजेंद्राचं आयुष्य माझं 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 करण्यातच गेलं. अहो ज्यावेळेस शेवटची वेळ गजेंद्रावरती आली ना, त्यावेळेस मात्र गजेंद्राला कोणीच आठवण नाही लागलं. नाही रे नाही कुणाचे कोणी, नाही रे नाही कुणाचे कोणी, नाही कुणाचे कुणी तुझे नव्हे रे कुणी, नाही कुणाचे कुणी तुझे नव्हे रे कुणी, अंती जाशिले कल प्राण माझे माझे म्हणून, नाही रे नाही कुणाचे कोणी, नाही रे नाही कुणाचे कोणी. आपण म्हणतो पत्नी माझी, मुलगा माझा, मुलगी सुद्धा माझी, परंतु बघा प्रत्येकांना वाटते अरे ही पत्नी माझी आहे, ती अर्ध्यांगिनी आहे. प्रत्येकांना वाटते ना बायको की ही काय आहे, अर्ध्यांगिनी आहे. परंतु गजेंद्राचं चरित्र बघा, ज्या गजेंद्राने परिवारासाठी सर्व काही केलं, एवढे कबाड कष्ट केले, एवढे कबाड कष्ट केले, तरी सुद्धा काहीच फायदा झाला नाही. अहो मुलासाठी दिन रात्र अहो कष्ट केले, तरी सुद्धा तो मुलगा सुद्धा गजेंद्राच्या संकटामध्ये धावून आला नाही आणि मुलीसाठी सुद्धा कमी कष्ट केले नाही. गजेंद्राची कथा ती गजेंद्राची नसून ती आपली कथा आहे. गजेंद्र मात्र एक निमित्त कारण आहे, परंतु ती काय आहे, ती आपली कथा आहे. तुम्ही म्हणता आमचा संसार एवढा थाटामध्ये आहे ना, आमचा संसार एवढा सुंदर आहे ना, माझी पत्नी एवढी सुंदर आहे ना, माझे मुलंबाळ एवढे सुंदर आहे ना, जर मी काही जरी सांगितलं तरी ते करायला तयार आहे. आम्ही किती जरी पाप केलं ना, तर त्या पापामध्ये ते सहभागी व्हायला तयार आहे. कोणाला वाटते, त्या घरच्या करता माणसाला वाटते. परंतु आपण किती जरी पाप केलं तर हे पापामध्ये सहभागी होतील का, होतील का, नाही होणार. म्हणून तुम्ही माझं 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 करणं बंद करा. कारण हे जे नाते आहे ना, हे निमित्ताचे आहे, निमित्त मात्र नाते आहे. जोपर्यंत प्रेम आहे, जोपर्यंत धन आहे, तोपर्यंत मात्र हे नाते चालणार आहे. म्हणून माझं माझं बंद करा आणि भगवंताला आपलं करून घ्या.
कोण कुणाचे सखे सोय रे बहीण कुणाची भाऊ कुणाचा कोण कुणाचे सखे सोय रे मिला मागे सर्व राहिले तुटतील धागे दोरे मिला मागे सर्व राहिले तुटतील धागे दोरे नाही रे नाही कुणाचे कोणी नाही रे नाही कुणाचे कोणी नाही कुणाचे कुणी तुझे नवे रे कुणी नाही कुणाचे कुणी तुझे नवे रे कुणी अंती जाशील एकल प्राण माझे माझे म्हणणे नाही रे नाही कुणाचे कोणी नाही कुणाचे कोणी नाही कुणाचे कोणी नाही कुणाचे कोणी या जगामध्ये प्रत्येकांना वाटते हे माझं आहे ते माझं आहे, परंतु हे देखावा मात्र आहे. या जगामध्ये कोणीच कोणाचं नाही बाबा. म्हणून कोण आहे तर भगवंत आहे. गजेंद्राच्या लक्षामध्ये आलं, गजेंद्राने भगवंताचा धावा चालू केला. म्हणतात ना बेंबीचं देठ तुटे तेव्हा भगवंत भेटे. अंतकरणापासून गजेंद्राने देवाचा धावा चालू केला आणि देवाचा धावा चालू केल्याच्या नंतर भगवंत गरुडावरती आरूढ होऊन गजेंद्राच्या संकटामध्ये धावून आले आणि गजेंद्राच्या संकटामध्ये धावून आल्याच्या नंतर गजेंद्राचा काय केला, उद्धार केला. हो नावाच्या मगरीला सुद्धा तावडीतून वाचवलं आणि तावडीतून वाचवल्याच्या नंतर ही कथा सुद्धा शुकदेव महाराजांनी राजा परीक्षितजींना सांगितली. 9व्या स्कंदा म्हणजे 8व्या स्कंदामध्ये बलिराजाची सुद्धा कथा सांगितलेली आहे. त्याच्यामध्ये दानाचं महत्त्व सांगितलेले आहे. हेच दानाचं महत्त्व मी तुम्हाला काल्याच्या दिवशी सांगणार. त्यानंतर 9व्या स्कंदामध्ये अंबरीश राजाची कथा ही सुद्धा शुकदेव महाराजांनी राजा परीक्षितजींना सांगितली. आणि सूर्यवंश लागला. या सूर्यवंशामध्ये बघा, खटवांगाचा पुत्र दीर्घभाऊ, दीर्घभाऊचा पुत्र परमवीर यशू, यशूचा पुत्र परमवीर रघु, रघुचा पुत्र अज आणि अजाचा पुत्र राजा दशरथ. दशरथ राजाला 3 राण्या होत्या. किती? कोण म्हणलं 4? किती होत्या? 3च राण्या होत्या. सुमित्रा, कौसल्या आणि कैकई. 3 राण्या होत्या. 3 राण्या होत्या, परंतु पाळणा काही हालत नव्हता. हालत होतं का? परंतु असं म्हटलं जाते ते एका ग्रंथामध्ये म्हणजे रामायणामध्ये आहे. दशरथ राजाला एक शांता नावाची मुलगी होती, परंतु ती शांता नावाची मुलगी मूळ नक्षत्रावरती जन्मली म्हणून ते ऋषींना देण्यात आली. ती दशरथ राजाने घरी ठेवली नाही. मग आता काय करावं? इकडे दशरथ राजा शिकार करण्याकरिता ज्यावेळेस वनामध्ये गेले आणि वनामध्ये आल्याच्या नंतर बघा गोळ प्रसंग आहे. कोणाचा? श्रावण बाळाचा. एवढा हा गोळ प्रसंग आहे बघा. ज्यावेळेस श्रावण बाळ आपल्या आई वडिलाची खांद्यावरती कावड घेऊन चालले होते. पहिल्या पारड्यामध्ये वडील आहे आणि दुसऱ्या पारड्यामध्ये आई आहे. दोन्ही आई वडील काय आहे? आंधळे आहे. श्रावण बाळाचे आई वडील आंधळे का आहे? काहून आहे सांगा ना. तर त्या पाठीमागे सुद्धा एक कारण आहे आणि ती कारण म्हणजे बघा, त्यांच्या घरी सुद्धा पुत्ररत्न काहीच होत नव्हतं. त्यांच्या प्रारब्धामध्ये पुत्र संतान काहीच नव्हतं. एका ऋषीने सांगितलं, ज्यावेळेस तुम्ही दोघे सुद्धा नेत्रदान करसाल, तुमचे डोळे दान करसाल, तेव्हाच तुमच्या पोटी काय होईल? पुत्र जन्माला येईल. म्हणून क्षणाचा विचार न करता त्यांना वाटलं, अरे आता तर आपलं जीवन कसं निघून जाईल, परंतु म्हातारपणामध्ये आपली हातभार कोण लावेल? आपली म्हातारपणामधली काठी कोण बनेल? म्हणून दोघांनी सुद्धा नेत्रदान केले आणि नेत्रदान केल्याच्या नंतर श्रावण बाळ काय झाले? जन्माला आले. श्रावण बाळ जन्माला यावं म्हणून नेत्रदान केले
आज त्याच श्रावण बाळाने आई वडिलांची कावळ घेतली आणि काशी यात्रा करण्याकरिता निघाले. मध्यभागी श्रावण बाळाच्या आईला ताण लागले आणि श्रावणाला म्हणू लागले, श्रावणा मला फार तहान लागली रे श्रावणा, माझ्यासाठी पाणी आणतं का श्रावणा? श्रावण बाळ म्हणला ठीक आहे. ती कावळ मात्र एका झाडावरती अटकून दिली आणि एका झाडावरती ठेवल्याच्या नंतर श्रावण बाळ पाणी आणण्याकरिता निघालेले आहे. इकडे दशरथ राजा बाण लावून सज्ज आहे. दशरथ राजाला वाटलं अरे सकाळपासून संध्याकाळ झाली, एक तरी शिकार आपल्याला मिळाली नाही, परंतु संध्याकाळच्या वेळेला कोणी ना कोणीतरी प्राणी पाणी पिण्याकरिता येईल. बाण सज्ज केलेला आहे. ज्यावेळेस हातामध्ये झारी घेऊन श्रावण बाळ नदीवरती आले, बुडबुड असा आवाज झाला. तसा दशरथ राजाने बाण सोडला. जसा बाण सोडला तसा बाण मात्र श्रावण बाळाच्या हृदयाला. बाण ऐकता क्षणी दशरथ राजा खाली आले. खाली आले दशरथ राजा बघते तर काय, प्राणी नसून हा मनुष्य प्राणी आहे. दशरथ राजा रडू लागले, श्रावणा माझ्या हातामधून फार मोठं पाप झालं श्रावणा, मला माफ कर श्रावणा, मी फार पापी आहे रे. अरे स्वतःचा मुलगा जन्माला यावा म्हणून दुसऱ्याच्या मुलाचा वध केला श्रावणा, मला माफ कर. श्रावण बाळ म्हणले, दशरथ राजा काळजी करू नका हो, ते प्रारब्धाने गोष्टी घ्यावं लागते हो, अहो सोडून द्या. ही चारी घ्या, माझ्या आई वडिलाला पाणी पाजा, जोपर्यंत ते पाणी पित नाही ना तोपर्यंत त्यांना काय झालं हे कळू देऊ नका. श्रावण बाळाने असं सांगितल्याच्या नंतर दशरथ राजा निघाले आणि दशरथ राजा निघाल्याच्या नंतर पायाचा आवाज मात्र श्रावण बाळाच्या आई वडिलांनी ऐकला. श्रावणाची आई म्हणत आहे, श्रावणा अरे बाळा आलाच का रे, अरे किती वेळ लावला, किती वेळची वाट बघत आहे श्रावणा, अरे कंठ दाटून आला श्रावण, पाणी दे. परंतु एक सुद्धा शब्द आपला मुलगा का बोलत नाही. श्रावण बाळाची आई त्यांच्या वडिलांना म्हणू लागली, स्वामी सांगा ना, मुलाला एक शब्द तरी बोलायचे, स्वामी सांगा ना, स्वामी सांगा ना हो, माझा कंठ दाटून येतोय, स्वामी सांगा ना. दशरथ राजाचा कंठ दाटून आला. दशरथ राजा म्हणला, आई मी तुझा श्रावण बाळ नसून तर राजा दशरथ आहे, माझ्या बाणाने तुझ्या मुलाचा वध झाला, मला माफ कर. ज्यावेळेस श्रावण बाळाच्या आईने हे शब्द ऐकले त्यावेळेस श्रावण बाळाची आई म्हणत आहे, दशरथा काय बोलला, परत बोल दशरथा, बोलला परत. दशरथ राजा म्हणला, आई तुझ्या मुलाचा वध माझ्या बाणाच्या टोकाने झालेला आहे, आई क्षमा कर, आई मला क्षमा कर. श्रावण बाळाची आई म्हणली, राजा अरे तू वेडा झाला का, मुलगा जन्माला यावा म्हणून राजा आम्ही नेत्रदान केले, स्वतःचा दोघांनी सुद्धा विचार केला नाही राजा, आणि आज मात्र तू काय केलं रे, एवढी मोठी शिक्षा दिली राजा. राजा आज जसे आम्ही पुत्र शोकाने रडत आहे ना राजा, एक दिवस तू सुद्धा तसाच पुत्र शोकाने रडय, मरायच्या वेळेस तुझा एक सुद्धा पुत्र तुला पाणी पाजणार नाही राजा, जा असा माझा शाप दिला श्रावण बाळाच्या आई वडिलांनी. एका इकडे दशरथ राजाला आनंद आहे आणि दुसऱ्या इकडे दुःख आहे. दुःख म्हणजेच का एक सुद्धा पुत्र संतान नाही आहे, परंतु पुत्र संतान होणार. सुख म्हणजे काय, पुत्र संतान होऊन सुद्धा काय खाईल. श्रावण बाळा तिथेच आम्ही आई वडील सुद्धा तिथेच राहिले, तिथे त्यांचं सातवण केलं. दशरथ राजा घरी आले, पुत्र कामेष्टी यज्ञ केला आणि त्या पुत्र कामेष्टी यज्ञामधून प्रसाद गेला, तिन्ही राणींना वाटून दिला. आणि ज्यावेळेस तिन्ही राणींना वाटून दिल्याच्या नंतर कैकेयी म्हणली, हा प्रसाद थोडाच आहे म्हणून मी घेणार नाही. प्रसाद कैकेयीने तो खिडकीमध्ये ठेवला, तोच प्रसाद एका घारीने उचलला आणि इकडे हनुमंतरायाच्या आई साहेब तपश्चर्या करत होत्या. तपश्चर्या करता करता त्यांच्या पदरामध्ये हा प्रसाद पडला आणि प्रसाद पडल्याच्या नंतर हनुमंतरायाला वाटलं
हनुमंतरायाच्या आईला वाटलं, अरे देवानेच हाच प्रसाद आपल्यासाठी पाठवला. क्षणाचा विचार न करता प्रसाद ग्रहण केला आणि प्रसाद ग्रहण केल्याच्या नंतर त्यांच्या पोटी कोण जन्माला आलं? हनुमंतराय. बोलिये पवन सुत हनुमान की जय. त्यानंतर सुमित्राने आणि कौसल्या मातेने त्यांच्या प्रसादामधला थोडा थोडा भाग प्रसादाचा कैकेयीला दिला आणि कैकेयीला दिल्याच्या नंतर तो प्रसाद तिन्ही राण्याने ग्रहण केला आणि तिन्ही राण्याने ग्रहण केल्याच्या नंतर बघा, रामनवमीचा तो दिवस आहे, दुपारचे 12 वाजलेले आहे. अशा सुंदर स्थितीमध्ये रमणीय वातावरणामध्ये साक्षात कौसल्याच्या मातेच्या पोटी साक्षात कोणाचा जन्म झाला? प्रभू रामचंद्राचा. बोले प्रभू रामचंद्र भगवान की जय. जय श्रीराम. जय जय श्रीराम. जय श्रीराम. जय जय श्रीराम. सर्व आमचाच आवाज आहे, त्यांचा आवाज कुठे गेला? हे झालं की लगेच प्रसाद आहे बरं का, म्हणून एकदा जय श्रीराम असे आवाज काढायचा, थोडा आम्हाला सुद्धा बरं वाटते. म्हणून ज्यावेळेस प्रभू रामचंद्र जन्माला आले त्याच पाठीमागे त्यांचे भावंड सुद्धा म्हणजेच लक्ष्मण, दाता, भरत, शत्रुघ्न यांचा सर्वांचा जन्म झाला आणि सर्वांचा जन्म झाल्याच्या नंतर सर्वांनी दशरथ राजाला एवढी बधाई दिली, एवढी बधाई दिली, फार बधाई दिली आणि फार बधाई दिल्याच्या नंतर आता आपल्याला कृष्ण जन्म घ्यायचा आहे लगेच 5 मिनिटांमध्ये. तुमच्याकडे फुलं आहेत का? बरं राहू द्या, आता इथून उठल्याच्या नंतर सर्वच पब्लिक उठते, राहू द्या तशाच बसा. झाकी झाली असेल तर थोडी हळूहळू घेऊन या. सजा दो घर को गुलशन सा, सजा दो घर को गुलशन सा, अवध में राम आए. सजा दो घर को गुलशन सा, सजा दो घर को सर्वांनी एक साठाडी. अवध में राम आए. 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 लगे कुटिया भी दुल्हन सी, लगे कुटिया भी दुल्हन सी, अवध में राम आए. सजा दो